पोल्युशन जे होतं एअर पोल्युशन, आता एक वेळेस सरांनी सांगितलं तसं की AQI देताना एअर पोल्युशन देताना त्याच्या पहिल्या सोर्सेस त्याला बेसिकली 3च सोर्सेस पकडले जातात. एक म्हणजे आता लहान मुलं पण आहेत त्याला म्हणजे सोर्सेस म्हणजे काय, कुठून पोल्युशन तयार होतं. तर आपल्याकडे काय असतात, एक असतो पॉइंट सोर्स, दुसरा असतो एरिया सोर्स आणि तिसरा असतो लाईन सोर्स. पॉइंट सोर्स म्हणजे काय, जिकडे इंडस्ट्रीज असते, तुम्ही खूपशा ठिकाणी बघितले धुरांना आलेला असतो, स्टॅग आलेला असतो, त्या स्टॅग आलेला असतो, त्या स्टॅग मधून जे पोल्युशन येतं त्याला काय म्हणतात, पॉइंट सोर्स. हा एक प्रकारचा पॉइंट सोर्स झाला. दुसरा सोर्स झाला हा एरिया सोर्सेस. एरिया सोर्सेस म्हणजे काय, जिकडे कमर्शियल जागा आहे, रेसिडेन्शियल एरिया, तिकडे आपण LPG वापरतो, आणि जिकडे डम्पिंग ग्राउंड आहे म्हणजे सॉलिड वेस्ट आहे, तिकडे टाकलं जातं सॉलिड वेस्ट, तिकडनं मिथेन, कार्बन डायऑक्साईड, CO2 ते गॅसेस येतात. आणि तिसरा जो सोर्सेस आहे हा लाईन सोर्सेस. लाईन सोर्सेस म्हणजे काय, लाईन सोर्सेस पोल्युशन म्हणजे काय, जे हायवेज आहेत त्यांचे रूट्स असतात, त्या रूट्स मधून जे पोल्युशन होतं त्याला तिकडनं एक ठराविक त्या लाईन मध्येच पोल्युशन होतं. तसंच सी रूट्स असतात, आपले शिप्समेंट जातात, कार्गोज जातात, जे वॉटर पोल्युशन येतात त्याच्यात आपण बेसिकली शिप्स वापरण्याकरता काय फ्युएल म्हणून डिझेल किंवा पेट्रोल किंवा फॉर्मस ऑइलचा यूज करतो. त्याच्यातून जे शिप्सच्या जे असतात ते लाईन सोर्सेस असतात. तसंच जो असतो एरोप्लेन जेव्हा जातात त्यांचे रूट्स असतात, त्या रूट्स मध्ये पण तुम्हाला पोल्युशन दिसत असतं. हा झाला लाईन सोर्स. आता तुम्ही सिटी करता जर बघितलं तर आता गिरीने आपल्याकडे इन्व्हेंटरी हे केलं, एमिशन इन्व्हेंटरी म्हणून घेतलं. त्याच्यात त्यांनी सांगितलेलं 37% ऑफ जी डस्ट आहे, बेसिकली डस्ट पोल्युशन आपल्याकडे सर्वात आता AQI जो आता आपण बघतो तो 70 ते 80% हा PM10 आणि PM2.5 असतो. म्हणजे त्यांनी मगाशी सांगितलं ते बरोबर म्हटलं, which is the highest, it is called as AQI, air quality index. तर PM10 आणि PM2.5 याची मात्रा जास्त असल्यामुळे हा नेहमी रिप्रेझेंटेशन AQI मध्ये होतं. तर आता जो स्टडी जो झाला त्याच्यात त्यांनी काय सांगितलं, 37% ऑफ 2.5 आणि PM10 हे तुम्हाला कन्स्ट्रक्शन मुळे बेसिकली होतं. त्याच्यानंतर 23% हे व्हेकल पोल्युशन. आता जर तुम्ही ठाणा म्युनिसिपल कॉर्पोरेशनचं जर रजिस्ट्रेशन बघितलं तर त्याच्यात जवळजवळ 7,50,000 एवढं पोल्युशन, एवढे जे पेट्रोलचे व्हेकल्स आहेत, अराउंड 2.75,000 हे डिझेल व्हेकल्स, आणि LPG किंवा नॅचरल गॅस 35,000 आहे. म्हणजे टोटल ओव्हरऑल तुम्ही बघितलं तर जवळपास